कल्याण डोंबिवली असेल, नागपूर, मीरा भाईंदर, 70,000चा कचऱ्याचा डबा मीरा भाईंदरला घेतला जातो, सोन्यानं मडवलेला. पुणे असेल, पिंपरी चिंचवड, सर्वत्र. काल मला आमच्या नगरचे शहर प्रमुख किरण काळे भेटले. अहिल्यानगर महानगरपालिकेत गेल्या काही काळापासून जो प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे त्या संदर्भात किरण काळे यांनी वारंवार तक्रारी केल्या मुख्यमंत्र्यांकडे, अँटी करप्शनकडे, संबंधित जिल्ह्यातल्या अथॉरिटीकडे. जर तुम्ही आज अहिल्यानगरला गेला तर रस्ते जागेवर नाहीयेत, नागरी सुविधा नाहीयेत, रस्ते जागेवरच नाहीयेत. अहिल्यानगर महानगरपालिकेतील साधारण 776 रस्त्यांची कामं झाली. 776 रस्ते आणि त्याच्यावर 350 कोटी साधारण खर्च झालेले आहेत. 350 कोटी. आणि तुम्ही जर पाहाल तर रस्ते शोधावे लागत आहेत. या प्रचंड पावसामध्ये जनतेचे जे हाल तिथे सुरू आहेत हे प्रत्येक महानगरपालिकेत आहे, प्रत्येक. आणि महानगरपालिकेच्या संदर्भात तक्रारी करायच्या कोणाकडे? तिथे जे आमदार आहेत संग्राम जगताप, ते आता प्रखर हिंदुत्ववादी झालेले आहेत. अचानक टिळ्या बिळा लावून फिरतात, भगवा गमछा घालून फिरतात. कालपर्यंत कुठल्या पक्षात होते ते तो त्यांचा प्रश्न आहे. अचानक सगळे हिंदुत्ववादी झालेले आहेत, ते डुप्लिकेट. प्रशासक, लोकप्रतिनिधी, ठेकेदार यांच्या संगनमतानं अहिल्यानगरची महानगरपालिका एक दरोडेखोरीचं एक उत्तम नमुना आहे या महाराष्ट्रातल्या. याची चौकशी व्हावी यासाठी मला किरण काळे यांनी काल निवेदन दिलं. त्यांनी स्वतः दिलंय. त्यांच्यावर कारवाई होत नाही त्यांनी दिल्यावर, म्हणून मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यासह फाईल पाठवली. आज मिळेल त्यांना. जर मुख्यमंत्री अशा भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर कारवाई करत नसतील तर मी भ्रष्टाचारांना सोडणार नाही, तुरुंगातच जागा त्यांची. आता भ्रष्टाचार झाला एका शहरामध्ये, लोकांना रस्ते नाहीये आणि तो करणारे लोकप्रतिनिधी आमदार आहेत, नगरसेवक, माजी महापौर आहेत, जे तुमच्या पक्षामध्ये आहेत आता. मग हा सुद्धा जनसुरक्षेचा मुद्दा आहे. हा सुद्धा अर्बन नक्षलवादच आहे ना, अशी लुटमार करणं ही जनतेच्या पैशाची.